निंदनीय गोष्ट लाजिरवाणीसारखं झालंय। त्यामुळे हे करणं खूप योग्य आहे। त्यासाठी प्रत्येकाने आवाज उठवायलाच पाहिजे। आवाज उठवणं ब्राह्मणवादचा खात्मा करण्यासाठी, ब्राह्मणचा नाही मनुष्याचा नाही पण ब्राह्मणवादचा खात्मा करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी प्लॅनिंग आहे का? कारण तेच सगळ्यांना आपली वाट लावणार तेच आहे। आता ब्राह्मणसाठी बघा त्यासाठी करायचंच आहे। आता एका ठिकाणी आरक्षण चाललेलं आहे, एका ठिकाणी ब्राह्मणवादसाठी आता ते महाबोधी योद्धा ते चालले तिथं विहाराच्या तिथे एवढं मोठं षडयंत्र करून बसलेले आहेत। ते एक आपल्याला हासिल करत त्याच्यात या RSS वाल्यांनी सगळं त्याच्यात वाट लावलं। त्यासाठी आपण सगळे एकत्र येण्याची गरज आहे आणि काही लोक खूप पुढाकार घेत आहेत। जे बहुजन समाजाचे लोक आहेत तेही पुढे येतात, तसंच चर्मकार समाज आणि फुले शाहू आंबेडकर लोक हे एकत्र येऊन तर ब्राह्मणाचा खात्मा करायलाच हवा, तरच हे होणार। पण हे RSS वाले आहे ना ते सगळ्यांची वाट लावतात। आपले आरक्षण आहे पण प्रायव्हेटमध्ये आरक्षण नाही आहे ते, त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता? त्याबद्दल बघा संविधानाच्या नुसार आपल्याला कायद्यानुसारच चालावं लागेल आणि त्यांचं जर ठोस तसं आपल्याला पाऊल भेटलं तर आपण त्याविषयी आपण ते पाऊल उचलू आणि त्याच्याविषयी खात्मा करायला आपण पुढे येऊन मोर्चा आंदोलन करू द्या। पण एक बोल्ड क्वेश्चन तुम्हाला विचारू का, तुमची परमिशन असेल तर? कारण का 22 प्रतिज्ञा सगळ्यांनी घेतलेली आहे, त्याचा जो इफेक्ट व्हायला पाहिजे, रिझल्ट व्हायला पाहिजे। आपला आंबेडकरांचा मी SC ST आहे, OBC आहे, बरोबर? SC ST OBCला सगळा गेला पाहिजे। हे पुरे भारताची संपत्तीचा पूर्ण बंटवारा केला पाहिजे। हे 3-3.5% आहे, पण आता 22 प्रतिज्ञा करून पण आपण त्याच्या लेवलला येत नाही। 22 प्रतिज्ञाचा मी विरुद्ध नाही आहे, पण रिझल्ट नाही येत आहे आपल्या मुलाबाळांना की आपल्याला की आपले नातेवाईकाला रिझल्ट येत नाही। 22 प्रतिज्ञाची काही महत्त्व नाही। आय एम सॉरी टू से, पण हे हकीकत आहे। ते बरोबर आहे, 22 प्रतिज्ञा हे सर्वांनी पाळलं पाहिजे। पण त्यामुळे कसं आहे की काही संघटना एकत्र येऊन काही विभक्त झालेल्या आहेत काही कारणामुळे, त्यामुळे हे सगळं होत आहे। आता एक दुसरा प्रश्न विचारतो। बुद्ध भगवान, मी बुद्धाचा अनुयायी आहे, बुद्ध भगवाननी जे काही केलं ते ब्राह्मणाने पुरं उलटा केलं। बुद्ध भगवाननी काय सांगितलं? 5 पारमितामध्ये काय सांगितलं? व्यभिचार करायचा नाही, तर ब्राह्मण बघा चोरी करायची नाही, चोरी करतात, हिंसा करायची नाही, हिंसा करतात।